वृद्ध लोकांनी निरोगी राहण्यासाठी 13 पैकी कोणतीही एक वस्तू भिजवून खा. तुम्हाला माहिती आहे का, जपानमधील वृद्ध लोक 90व्या वर्षीही डोंगर चढतात किंवा आपल्या आजोबा-प्राजोबा शेवटच्या श्वासापर्यंत काठीशिवाय कसे चालत होते. याचं रहस्य कोणत्याही महागड्या परदेशी औषधात नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरातल्या एका छोट्या वाटीत लपलेलं आहे. 60 वर्षांनंतर शरीर थकण्यासाठी नाही, तर पुन्हा नव्याने ऊर्जावान होण्यासाठी बनलेलं आहे. जर तुम्हालाही गुडघेदुखी, थकवा आणि विस्मरण यांना कायमचा निरोप द्यायचा असेल, तर ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, मी तुमची मैत्रीण आणि आज आपण त्या 13 जादुई गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्यांपैकी फक्त एक गोष्ट योग्य पद्धतीने भिजवून खायला सुरुवात केली, तर 60 नंतरही तुम्हाला 25 वर्षांच्या तरुणासारखी ऊर्जा जाणवेल. चला, दीर्घायुष्य आणि मजबूत शरीराच्या प्रवासाला सुरुवात करूया. भिजवून खाणे का आवश्यक आहे? 60 वर्षांनंतर आपल्या पचनशक्तीतील एन्झाईम्स कमी होतात, त्यामुळे जड अन्न पचवणे कठीण होते. सुके मेवे किंवा कडधान्य थेट खाल्ले तर शरीर त्यातील पोषक घटक पूर्णपणे शोषू शकत नाही. पण तेच पदार्थ पाण्यात भिजवल्यावर त्यातील अँटीन्यूट्रिएंट्स कमी होतात आणि ते अधिक गुणकारी बनतात. आज मी तुम्हाला ज्या 13 गोष्टी सांगणार आहे, त्यापैकी तुम्ही रोज फक्त 1 किंवा 2 गोष्टी निवडायच्या आहेत. चला, यादी पाहूया. 1. बदाम, स्मरणशक्ती वाढवणारा. बदाम कच्चा खाऊ नका. रात्री 5 बदाम भिजवून सकाळी त्याची साल काढून खा. सालामध्ये टॅनिन असते, जे पोषण शोषण्यास अडथळा आणते. हे मेंदू तीक्ष्ण ठेवते, विस्मरण दूर ठेवते आणि हृदयासाठीही फायदेशीर आहे. 2. मनुका, रक्त वाढवणारी. जर तुम्हाला वारंवार कमजोरी वाटत असेल किंवा जिना चढताना श्वास लागतो, तर 10-12 मनुका रात्री भिजवून सकाळी खा आणि त्याचे पाणीही प्या. हे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढते आणि बद्धकोष्ठता दूर करते. 3. काळे हरभरे, स्नायूंची ताकद वाढवणारे. वृद्धापकाळात हाडे आणि स्नायू कमकुवत होतात. अशावेळी भिजवलेले काळे हरभरे खूप उपयोगी आहेत. हे शाकाहारी लोकांसाठी उत्तम प्रोटीनचा स्रोत आहे, साखर नियंत्रणात ठेवते आणि गुडघेदुखी कमी करण्यात मदत करते. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त 3 गोष्टी पाहिल्या आहेत. नंबर 7 आणि नंबर 11 अशा आहेत की त्या नसांमधील ब्लॉकेज आणि शरीरातील सुस्ती पटकन कमी करतात. नंबर 4. मेथी दाणे, डायबिटीज आणि सांध्यांसाठी फायदेशीर. जर सकाळी उठल्यावर सांध्यात कडकपणा जाणवत असेल किंवा साखरेची पातळी वरखाली होत असेल, तर मेथी दाणे तुमच्यासाठी खूप उपयोगी आहेत. 1 छोटा चमचा मेथी दाणे रात्री भिजवा. सकाळी त्याचे पाणी प्या आणि दाणे चांगले चावून खा. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, इन्सुलिन सक्रिय होते आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. नंबर 5. अळशीचे बी, फ्लॅक्स सीड्स, हृदयाचे रक्षण करणारे. 60 नंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर असते. हे नसांमधील घाण साफ करते आणि सूज कमी करते. ते रात्री भिजवून सकाळी खा किंवा हलके भाजून पावडर करून घ्या. बद्धकोष्ठतेसाठीही खूप फायदेशीर आहे. नंबर 6. अक्रोड, वालनट्स, मेंदू आणि नसांसाठी टॉनिक. अक्रोडाचा आकार आपल्या मेंदूसारखा असतो, म्हणून तो मेंदू आणि नसांसाठी खूप उपयुक्त आहे. रात्री 2 अक्रोड भिजवा. भिजवलेले अक्रोड पचायला सोपे असतात. यामुळे नसांची कमजोरी कमी होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. नंबर 7. मुनक्का, फुफ्फुसे आणि घशासाठी संरक्षण. मुनक्का हा मनुक्याचा मोठा प्रकार आहे. त्यातील बिया काढून रात्री भिजवा. हे फुफ्फुसांना बळकट करते. जर वारंवार खोकला किंवा सर्दी होत असेल,
तर मुनक्का रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि रक्ताची कमतरता भरून काढतो. नंबर 8. चिया सीड्स, ताकदीचा खजिना. आजच्या धावपळीत वृद्धांना कॅल्शियमची जास्त गरज असते. चिया सीड्स फक्त 2 तास पाण्यात भिजवा. ते जेलसारखे होतात. हे हाडे मजबूत करतात, पोट साफ ठेवतात, वजन कमी करण्यात मदत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. नंबर 9. पांढरे किंवा काळे तीळ, कॅल्शियमचा खजिना. 60 वर्षांनंतर हाडे कमकुवत होऊ लागतात, ऑस्टिओपोरोसिस. 1 चमचा तीळ रात्री भिजवून सकाळी चावून खा. ते दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात आणि हाडे मजबूत करतात. हे तुमच्या सांध्यांना लवचिकता देतात आणि वृद्धापकाळात केस गळणेही कमी करतात. हे फक्त बी नाहीत, तर हाडांसाठी सिमेंटसारखे काम करतात. नंबर 10. अंकुरित मूग, ऊर्जेचा कॅप्सूल. जर तुम्हाला दुपारपर्यंत शरीर थकलेले वाटत असेल, तर संपूर्ण मूग भिजवून अंकुरित करा. अंकुरित झाल्यावर त्यातील जीवनसत्त्वे अनेक पटींनी वाढतात. हे पचायला हलके असते, त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही आणि शरीराला त्वरित प्रोटीन मिळते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीची समस्या कमी होते. नंबर 11. भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स, पुरुषांसाठी वरदान. वृद्ध पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या सामान्य असते. 1 चमचा भोपळ्याच्या बिया रात्री भिजवा. हे प्रोस्टेट आरोग्य सुधारतात आणि त्यातील मॅग्नेशियममुळे गाढ झोप येण्यास मदत होते. तसेच नसांमधील ब्लॉकेज कमी करण्यासही उपयोगी आहेत. नंबर 12. खजूर, नव्या ऊर्जेचा स्रोत. गोड खायची इच्छा झाल्यास साखरेऐवजी 2 भिजवलेले खजूर खा. भिजवल्याने त्याची उष्णता कमी होते आणि तो अधिक गुणकारी बनतो. हे हृदय मजबूत करतात, रक्ताची कमतरता कमी करतात आणि थकवा दूर करतात. नंबर 13. संपूर्ण मूग, दीर्घायुष्याचे रहस्य. जपानमधील ओकिनावा येथे लोक दीर्घायुष्यासाठी संपूर्ण धान्य आणि अंकुरित पदार्थ खातात. संपूर्ण मूग शरीरातील अँटी-एजिंग प्रक्रिया वाढवतो, सुरकुत्या कमी करतो आणि तुम्हाला तुमच्या वयापेक्षा तरुण दिसायला मदत करतो. तसेच स्नायू मजबूत ठेवतो. आपण 13 जादुई वस्तू जाणून घेतल्या, पण त्यांना खाण्याची योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसानही होऊ शकते. 90 दिवसांचा बदल आणि महत्त्वाच्या सूचना. आता खरी सुरुवात होते, जेव्हा तुम्ही या वस्तू योग्य पद्धतीने आणि नियमाने खाता. काय काळजी घ्यावी? कोणतीही वस्तू अति प्रमाणात खाऊ नका. सर्व 13 वस्तू एकाच वेळी खाऊ नका. रोज फक्त 1 किंवा 2 वस्तू निवडा. आजार असल्यास, जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर खजूर आणि मनुका कमी प्रमाणात घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. किडनीची समस्या असल्यास, जर किडनीमध्ये काही त्रास असेल, तर सुके मेवे आणि जास्त प्रोटीन असलेल्या पदार्थांचे, उदा. काळे हरभरे, सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मिठाबाबत काळजी. भिजवलेल्या पदार्थांवर वरून मीठ टाकू नका. त्यामुळे त्यांचे नैसर्गिक गुण कमी होतात. 7, 15, 30 दिवसांचा जादुई बदल. जर तुम्ही आजपासून ही सवय सुरू केली तर 7 दिवसांनी पचन सुधारेल, सकाळचा जडपणा कमी होईल. 15 दिवसांनी शरीरातील कमजोरी आणि थकवा कमी होईल, तुम्ही अधिक सक्रिय वाटाल. 30 दिवसांनी ऊर्जा वाढेल, चेहऱ्यावर तेज येईल आणि नसांमध्ये मजबूती जाणवेल. 90 दिवसांनी 3 महिने शरीर आतून पूर्णपणे ताजेतवाने होईल. सांधेदुखी, विस्मरण आणि सुस्ती खूप कमी होईल. वृद्धांसाठी आदर्श सकाळचा दिनक्रम. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. 10 मिनिटे हलकी चाल, घरात किंवा बाहेर, करा. 5 मिनिटे प्राणायाम किंवा खोल श्वास घेण्याचा सराव करा. त्यानंतर निवडलेली भिजवलेली वस्तू नीट चावून खा.
महत्त्वाचा संदेश. औषधांपेक्षा योग्य आहारच खरे जीवन आहे. 60 ते 70 वर्ष म्हणजे शेवट नाही, तर आयुष्याची नवी सुरुवात आहे. जपान असो किंवा भारतातील गाव, दीर्घायुष्याचे रहस्य महागड्या औषधांमध्ये नाही, तर नैसर्गिक आणि साध्या आहारात आहे. लक्षात ठेवा, उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. आजच तुमच्या स्वयंपाकघरात जा आणि या 13 पैकी एखादी वस्तू भिजवून खायला सुरुवात करा. जर ही माहिती उपयुक्त वाटली, तर ती तुमच्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रांबरोबर नक्की शेअर करा. निरोगी रहा, आनंदी रहा आणि आत्मनिर्भर बना. धन्यवाद.